टीईटी पेपर लीक आणि परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। त्यांनी सोशल मीडियाद्वारे या गंभीर मुद्द्यावर आवाज उठवत 6 लाख उमेदवारांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली। चूक संस्थेची आणि शिक्षा उमेदवाराला हा न्याय नाही। परीक्षा रद्द केल्यानं 6 लाख उमेदवारांचं भवितव्य अधांतरी झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय। 2 आठवडे उलटून गेले तरी परीक्षेच्या तारखेचा काहीच पत्ता नाही। पेपर लीक करणारे मोकाट आहेत, ज्यांनी मेहनत केली ते शिक्षा भोगतायत असा थेट आरोप सरकारच्या कारभारावर राहुल गांधी यांनी लावला आहे। राहुल गांधी यांना कल्पना नसेल पेपर फोडणाऱ्यांना पकडलं त्यामुळे टीईटी पुढे गेली आहे। टीईटी पेपर फोटीवरील ट्विटवर मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना टोला लगावलाय। राहुल गांधीने ट्विट परदेशातून केलंय की देशातून केलंय? पुढील परीक्षा व्यवस्थित व्हावी यासाठी नियोजन सुरू आहे। टीईटी पेपर फुटी विरोधात सरकारने योग्य कारवाई केली। पकडलेले आरोपी आंतरराज्य अनेक राज्यातील परीक्षांचा प्रश्न मार्गी लावला। अनेक राज्यातील पेपरफूट वाचवण्याचं काम सरकारनं केलं। राहुल गांधींनी आधी स्वतःच्या पक्षाकडे बघावं असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे। तर मला याची कल्पना नाही की राहुल गांधींनी हे ट्विट परदेशातनं केलंय की देशातनं केलंय, कारण ते बहुतांश वेळी परदेशात असतात, त्यामुळे त्यांना सगळी माहितीच असते असं नाहीये। आपण प्रोएक्टिव्हली कारवाई केली आहे। ज्यांना पकडलंय ते तर आंतरराज्य गुन्हेगार निघालेले आहेत। इथे राज्यांमध्ये त्यांनी कारवाई केलेली आहे, त्यामुळे ही जी कारवाई आपण केली यामुळे अनेक राज्यातली पेपरफूट वाचवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे। राहुल गांधींनी पहिल्यांदा स्वतःकडे, स्वतःच्या पक्षाकडे, स्वतःच्या सरकारकडे पाहावं आणि त्याच्यानंतर हे बोलावं।